माझं नाव प्रशांत आहे आणि आमच्या व्हेंचरचं नाव हेल्दी ट्रीट्स आहे. आम्ही ह्याचे जे प्रॉडक्ट्स बनवतोय, ते सगळे हेल्दी आहेत आणि सात्विक पद्धतीने बनवल्या जातात आणि शुद्धतेने बनवल्या जातात. तर ज्यावेळेस आम्ही हे प्रॉडक्ट्स बनवतो, त्यावेळेस मागे मंत्र चालू असतात. शुद्ध होऊन एकदम क्लीन ॲटमॉस्फिअरमध्ये असे तयार केले जातात आणि इन्ग्रेडियंट्स पण शुद्ध वापरले जातात. जसं A2 गाईचं तूप वापरलं जातं. पनीर वापरलं जातं शुद्ध. डायरेक्ट त्यांना डेअरीपासून सोर्स केलं जातं. आम्ही पहिल्यांदा आमच्या सोसायटीच्या बाहेर आलो आहेत फर्स्ट टाईम. कारण आम्हाला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. तर आमची सोसायटी जी आहे आदित्य गार्डन सिटी, तिथे 5,000 पॉप्युलेशन आहे, 1,200 अपार्टमेंट्स आहेत. तर तिथलेच ऑर्डर आम्हाला संपत नाहीत, म्हणजे पूर्ण करता येत नाही. म्हणून आज पहिल्यांदा बाहेर आलोय आणि आम्हाला खूप आनंद झाला, की तुमच्याशी भेट झाली आमची. आमची जी स्टार्टअप ज्यांनी केलं आहे, आमची बायको, ते मागच्या बरेच वर्षापासून बनवत आहेत. कारण आमच्या दोन्ही दोन्ही मुली बाहेर शिकतायत. तर त्यांना देण्यासाठी ते तयार करत होते बरेच वर्षापासून आणि आमच्या घरच्या कन्झम्पशनसाठी. तर आता वेळ मिळाला तर आम्ही असा विचार केला, की जे हेल्दी आम्ही खातोय, ते आम्ही दुसऱ्यांना पण द्यायला पाहिजे. तिथून हे कल्पना आली आणि आम्ही तिथून सुरुवात केली. आमच्याकडे याला ग्रॅन्युला बार हे सगळे सीड्स वापरल्या जातात. ड्राय फ्रुट्स आहे आणि ओट्स आहे. तर बाहेर जे मिळतात त्याच्यात प्रिझर्व्हेटिव्ह असतो. ह्याच्यात काहीच प्रिझर्व्हेटिव्ह, काहीच केमिकल्स नाहीये आणि ह्याची शेल्फ लाईफ पण 15-20 दिवस आहे. फ्रिजमध्ये ठेवलं तर 1 महिना वापरता येईल. नंतर रागी ब्राउनी आहे. आपण बाहेर जे खातो, मैद्याचे प्रॉडक्ट्स खातो, तर हे रागीचं आहे प्रॉडक्ट. रागी, ड्राय फ्रुट्स आणि डेट सिरप वगैरे जॅगरी टाकून तयार केलेले प्रॉडक्ट आहे. नंतर रोज लड्डू, ह्याच्यात खवा, गुलकंद, रोज पेटल्स आणि नट्स. नंतर लहान मुलांसाठी चॉकलेट आल्मंड लड्डू आहे. लहान मुलांना चॉकलेट फ्लेवर आवडतो, पण त्याच्यात आल्मंड टाकून त्याला हेल्दी केलेलं आहे. अँड अगेन नो शुगर. देन आमचं एक हिरो प्रॉडक्ट आहे खूप, त्याचं नाव आहे ड्राय फ्रूट लड्डू. ह्याच्यात पण शुगर फ्री आहे. स्वीटनेससाठी स्मॉल अमाउंट ऑफ जॅगरी आहे. ह्याला ग्लॅमरसाठी नाव दिलंय छेना लड्डू, पण त्याचा बेस पनीर आहे. अँड अगेन शुगर फ्री प्रॉडक्ट. आणि एक प्रॉडक्ट आम्ही रिसेंटली लॉन्च केलंय. त्याचं नाव आहे आमला बीटरूट मुखवास. आमला व्हिटॅमिन सी, बीटरूट अगेन व्हिटॅमिन्स. आरामात खायचं आणि काहीच प्रॉब्लेम नाही. नो साइड इफेक्ट्स, नो प्रॉब्लेम. ह्याच्यात आम्ही असे काहीच इन्ग्रेडियंट टाकत नाही ज्याचा काही साइड इफेक्ट व्हायला पाहिजे. कॅलरी इन्क्रीज किंवा अनहेल्दी लाइक मैदा, हे काहीच वापरत नाही. नंबर 1. नंबर 2, सर्वात इम्पोर्टंट जे आज आपल्यासाठी पाहिजे, म्हणजे ती आहे सात्विकता. तर हे खूप सात्विक पद्धतीने तयार केले जातात, हँडमेड. म्हणजे आमच्या इथे कोणी हेल्पला नाहीये, स्वतःच. आणि अतिशुद्धतेने केले जातात. मागे मंत्र चालू ठेवले जातात आणि सोल टू सोल असा त्याचा मेन इम्पोर्टन्स आहे. जी ब्रह्मांडामध्ये एनर्जी आहे, ती आपल्याला कशी मिळता येईल थ्रू धिस प्रॉडक्ट्स. आमचे आत्तापर्यंत क्लोज टू 500 कस्टमर्स आहेत आणि काही-काही कस्टमर 50 रिपीट ऑर्डर्स झालेले आहे. म्हणजे आमचं ऑर्डरचं असं आहे, की आज आम्ही त्यांना डिलिव्हर केलंय, की परत 3 दिवसानंतर त्यांचा स्टॉक संपला, की ते मागतात. आणि असे एकही प्रॉडक्ट नाही, की जे कोणत्या सीझनसाठी आहे. ते 12 पूर्ण थ्रूआउट द इयर वापरता येतील असे प्रॉडक्ट्स. आमची इन्व्हेस्टमेंट फक्त वर्किंग कॅपिटल आहे आणि काही इक्विपमेंट्स घरी आहेत. सात्विकतेने, शुद्धतेने जे काही बनवता येतील आणि दुसऱ्यांच्या हेल्थला कॉन्ट्रिब्यूट करण्यासाठी, तर असेच प्रॉडक्ट बनवायला पाहिजे. म्हणजे असं आमचं पर्सनल ओपिनियन आहे, की आपण शुद्ध सात्विक आहार द्यायला पाहिजे किंवा जे काही खाद्यपदार्थ देता येतील ते द्यायला पाहिजे. आम्हाला म्हणजे लोकांची साथ मिळाली, तर आम्ही स्कूल गोइंग मुलांपासून तर ऑफिस गोइंग बिझी शेड्यूलमध्ये, आता फॉर एक्झाम्पल ड्रायफ्रूट लड्डू एक खाल्ला ना, तर आपला एक छोटा मील त्याच्यात कव्हर होतो. आता मुलं शाळेत जातात.
पिझ्झा, बर्गर खातात. त्याच्यापेक्षा हे खाल्लेलं कधी बरं आणि प्राईजमध्ये पण पिझ्झा, बर्गरपेक्षा खूप स्वस्त आणि सुपर हेल्दी. तर आमचं उद्देश हे आहे, की लहान मुलांपासून तर आय-टी वगैरेमध्ये हसबंड वाईफ दोन्ही बिझी आहेत. तर त्यांना आम्हाला हे सप्लिमेंट द्यायचं आहे. आणि आमच्या दोन्ही मुली डॉक्टर आहेत. आणि मोठी मुलगी पिडियाट्रिशियन आहे. दुसरी मुलगी एम-बी-बी-एस फायनल इयरला आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही हेल्थ सर्वात इम्पोर्टंट आहे आम्हाला. हां. काय, काय आमच्या दोन्ही मुली आहेत. मी तानी म्हणतात ना, ते सक्सेसमध्ये कोणीतरी कॉन्ट्रिब्यूट करतं. तर बहुतेक आमच्या स्टोरीमध्ये तुमचं नाव राहील असं वाटतं आम्हाला. थँक यू,